नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा जो काही येणारा हप्ता आहे तो फक्त याच बँक अकाउंटमध्ये पडणार आहे। तर ती कोणती बँक आहे? तर मित्रांनो, आता जे काही येणारा हप्ता आहे तो 3000 रुपयाचा हप्ता येणार आहे। म्हणजेच डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा एकत्रित हप्ता पडणार आहे व हा जो हप्ता आहे तो डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता राहणार आहे। त्यामुळे हा हप्ता मकर संक्रांतीच्या दिवशीच म्हणजे 14 जानेवारीला महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपयाचा हप्ता क्रेडिट केला जाणार आहे व त्यासाठी जे बँक अकाउंट यूज केले जाणार आहे ते म्हणजे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा। आपण आपला जो काही मोबाईल आहे त्यामधले कुठले ब्राउझर ओपन करायचं आहे, त्या ब्राउझरमध्ये आपल्याला माय आधार असे सर्च करायचे आहे। त्यानंतर myAadhar.uidi.gov.in ही वेबसाईट जी आहे ती आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिली जाईल। तेथून ही लिंक ओपन करायची आहे आणि इथे कशा पद्धतीने चेक करायचं ते पुढची प्रोसेस मी सांगत आहे। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर अशा प्रकारचा काही इंटरफेस येईल, त्यामध्ये आपल्याला या लॉग इन बटनावरती क्लिक करायचं आहे। लॉग इन बटनावरती क्लिक केल्यानंतर इथे तुमचा जो काही आधार नंबर आहे तो आधार नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे व इथला कॅप्चर जो आहे तो तुम्हाला सुद्धा फिल करायचा आहे। तुम्हाला आधार नंबर टाकून लॉग इन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथे जो काही OTP मोबाईलवर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर येईल तो OTP टाकायचा आहे। OTP टाकून तुम्हाला लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे। त्यानंतर पाहू शकता अशा प्रकारचा इंटरफेस येईल। तुम्हाला थोडंसं स्क्रॉल करायचं आहे आणि स्क्रॉल केल्यानंतर इथे पाहू शकता बँक सीडिंग स्टेटस हे एक ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर तुमचे जे काही इन्स्टॉलमेंट येणारा जो हप्ता आहे तो याच बँक अकाउंटमध्ये पडणार आहे। इथे पाहू शकता या महिलाचा स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये हप्ता पडणार आहे। तर तुम्हाला इथे जी बँक दाखवत आहे त्याच बँकेत तुमचा जो काही हप्ता येणार आहे तो याच बँक अकाउंटमध्ये पडणार आहे। तर अशाच माहितीसाठी आपल्या श्रीकांत यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनला ऑल करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करून शेअर करा।